या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडेपीर, शाखा नंबर 2, लक्ष्मी मार्केट, विजापूर वेस्ट, सोलापूर। छत्रपती संभाजीनगर शहरातील नागरिकांना विविध मूलभूत समस्यांचा सामना करावा लागत असून या समस्या गेल्या अनेक महिन्यांपासून प्रलंबित आहे। अनेक वेळा मनपा प्रशासकांना निवेदन देऊनही जनतेच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही, याकरिता काँग्रेस पक्षाच्या वतीने छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेवर हल्लाबोल आंदोलन करण्यात आले। हल्ला बोल हल्ला बोल हल्ला बोल हल्ला बोल कचऱ्यासाठी हल्ला बोल या महापालिकेवर हल्ला बोल महापालिकेवर हल्ला बोल या प्रशासकावर हल्ला बोल या प्रशासनावर हल्ला बोल या महापालिकेवर हल्ला बोल टॅक्ससाठी हल्ला बोल स्मार्ट सिटीसाठी हल्ला बोल दिव्यांगासाठी हल्ला बोल पुण्यासाठी हल्ला बोल पाण्यासाठी। सोलापूर शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी सोमवार पेठ 12 इमाम चौक येथे ग्राउंड फ्लोर, फर्स्ट फ्लोर आणि सेकंड फ्लोर वरील 300 फूट 200 फुटाचे दुकानगाळे भाड्याने देणे आहे। ऑफिस, पतसंस्था, खासगी कार्यालयासाठी उत्तम ठिकाण। पत्ता हसीना प्राईड, सोमवार पेठ 12 इमाम चौक, सोलापूर। कॉन्टॅक्ट 9922 399797। सरगे साहब तुम आगे बढ़ो, हर्षवर्धन दादा सबका आगे बढ़ो, हल्ला बोल हल्ला बोल हल्ला बोल हल्ला बोल आगे बढ़ो, सरगे साहब तुम आगे बढ़ो, हर्षवर्धन दादा सबका आगे बढ़ो, हल्ला बोल 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 हल्ला बोल। चे प्रांत अध्यक्ष सपकाळजी यांनी आम्हाला आदेश दिलेला आहे, पूर्ण महाराष्ट्राच्या महानगरपालिकावर हल्ला बोल आंदोलन करायचं आहे। म्हणून आज शहर जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे आज आम्ही इथे आंदोलन करत आहोत। आमच्या सोबत विधान परिषदचे आमदार राजेश भैया राठोड हे पण उपस्थित आहे आणि काँग्रेसचे पुरे पदाधिकारी उपस्थित आहे। आमची मागणी आहे, महानगरपालिकावर प्रशासन आहे आणि त्याला नियंत्रण काही नाही। महाराष्ट्र सरकार गोरगरिबांच्या प्रश्नावर सिरियस नाही आहे। पाणी आम्हाला 15-15 दिवस पाणी भेटतं। आमची मागणी आहे की पाणी तुम्ही तर देत नाही, पण टॅक्स कशाला घेतात? तरी आम्हाला पूर्ण टॅक्स माफ झाला पाहिजे, मालमत्ता कर पण माफ झाला पाहिजे। या प्रशासनाने, या कमिशनर साहेबांनी महानगरपालिका याच्यावर टॅक्सवर इंटरेस्ट लावला, ते पण माफ झाला पाहिजे। कारण लोक भरणार कुठून? रस्ते काम चालू आहे, रस्ते बरोबर नाहीये, रस्त्याचे लोक परेशान, रस्त्याने कचरा पूर्ण शहरामध्ये कचरा पसरलेला आहे। म्हणून शहर जिल्हा काँग्रेस कमिटी महाराष्ट्र प्रदेशच्या आदेशानुसार हे आज आंदोलन करीत आहे आणि आम्ही जोपर्यंत आंदोलन थांबणार नाही तोपर्यंत आम्हाला कमिशनर येऊन लेखी आश्वासन देत नाही की मी 8 दिवसाच्या आत पूर्ण काम करेल आणि हे टॅक्स तर माफ झाला पाहिजे आणि पाणीपट्टी पण माफ झाला पाहिजे। आणि हातगाडीवाल्यांना हे महानगरपालिका दादागिरी करीत आहे, हे आम्ही खपून घेणार नाही। हातगाडीवाले गोरगरीब माणूस असतात, ते आपले 2 रोटी पोटावर कमाईसाठी कमावत असतात आणि हे महानगरपालिका जे कर्मचारी त्यांच्यावर दादागिरी करतात, हे आम्ही खपून घेणार नाही। महानगरपालिका हॉकर झोन बनवा, तुम्ही त्यांना नियमित करा आणि त्यांना त्यांना द्या ना, काहीतरी काम द्या ना। उगाच तुम्ही नोटीस देतात, त्यांना सतवतात, हे आम्ही खपून घेणार नाही। शहर काँग्रेस कमिटी याच्या पुढे रस्त्यावर उतरेल आणि या महानगरपालिकामध्ये आम्ही पूर्ण कचरा आणून टाकणार नाही। आता जर शहराचा कचरा साफ झाला नाही तर मी पूर्ण कचरा आणून इथे टाकणार आहे। आणि दिव्यांगांसाठी 5% निधी 1 वर्ष झाला आतापर्यंत दिले नाही महानगरपालिकाने, कुठे हिंडणार? ते आता गरीब माणसं आहे, ते दिव्यांग आहे, त्यांना पैसे पाहिजे ना, द्या ना तुम्ही। तुम्हाला फक्त पर्सेंटेज आणि ह्याच्यावर हे खायला तयार आहे, पण गोरगरीब लोकांचे काम करायला ते तयार नाही। म्हणून महानगरपालिकाच्या व महाराष्ट्र शासनाचा मी जाहीर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीकडे निषेध नगर औरंगाबाद जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने महानगरपालिकेवरती आज हल्लाबोल हे आंदोलन या ठिकाणी करण्यात येत आहे। प्रदेश काँग्रेसचे प्रांताध्यक्ष हर्षवर्धन दादा सपकाळ तसेच
आपल्या महाराष्ट्रातील प्रमुख नेते यांनी संपूर्ण राज्यभरामध्ये ही मोहीम चालू केली आहे. आज औरंगाबाद महानगरपालिका जी छत्रपती संभाजीनगर आहे, इथे स्मार्ट सिटीचं घोषणा आणि चर्चा आपण ऐकतो, परंतु तुम्हाला या शहरामध्ये कुठे स्मार्टनेस दिसतं का? तर हा खोटारडेपणा उघड करण्यासाठी हे जनआंदोलन आम्ही करत आहोत. ज्या पद्धतीने रस्ते काँक्रिटीकरण करून सगळं जंगल सिमेंटचं तयार केलेलं आहे, ते सगळे रस्ते तुटलेले आहेत. मोठमोठे खड्डे, मोठमोठे रस्त्याचे अर्धवट कामं आणि भयंकर अपघात, त्यामुळे शेकडो अपघात या ठिकाणी शहरात होतात. कचरा ज्या पद्धतीने आज या महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये आहे, तर असं वाटतं की या महानगरपालिकेने संपूर्ण शहराचं विद्रुपीकरण आणि उकिरडा करून ठेवलेला अक्षरशः. म्हणजे पावली गल्लोगल्ली कचरा आपल्याला असा दिसतो की त्यामुळे लोकांचं आरोग्य जनतेचं धोक्यात येत आहे. अपंगांच्यासाठी खर्च करण्याचा 5% निधी, अनुसूचित जातीसाठी खर्च करण्याचा 20% निधी, यामध्ये सुद्धा दरवर्षी मोठी तफावत आहे. गेल्या 5 वर्षात अखर्चित रकमा आणि परत गेलेला निधी हा या शहराच्या हक्काचा निधी होता, या दिव्यांगाच्या हक्काचा निधी होता, तो त्यांना मिळालेला नाही. अनेक सुविधा आहेत, पिण्याचं पाणी 15 दिवस येत नाही, आलं तर ते गढूळ आणि पिण्यास योग्य नाही अशा पद्धतीचं असतं. आणि अशा ह्या सगळ्या गोष्टीला जनता त्रस्त झाली आहे. आणि दुसरीकडे कर जास्त घेतला जातो, त्याला व्याज लावून व्याजावर व्याज चालू आहे. म्हणजे सावकारी पद्धतीचा कारभार या महानगरपालिकेमध्ये चाललाय. आणि ह्या महानगरपालिकेचा चेहरा आम्ही जनतेसमोर आणण्यासाठी हे जन आंदोलन करीत आहोत. आणि काँग्रेस पक्ष जोपर्यंत महानगरपालिका जनतेच्या हिताचे निर्णय घेत नाही, कचरा साफ करत नाही, रस्ते दुरुस्त करत नाही, दिव्यांगांना निधी देत नाही, तोपर्यंत आम्ही सतत आंदोलन करत राहू. यापुढे हे आंदोलन आणखीन तीव्र करण्याचा आम्ही या ठिकाणी इशारा देऊ. सोलापुरातील प्रसिद्ध हॉटेल बडे पीर. सोलापुरात हॉटेल बडे पीर शाखेच्या यशस्वी वाटचालीनंतर आता आमची दुसरी शाखा लक्ष्मी मार्केट विजापूर वेस येथे सुरू झाली आहे. मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, मटन व चिकनचे विविध आयटम्स उपलब्ध. खवय्यांसाठी खास स्पेशल चिकन तंदुरी फक्त 400 रुपये मध्ये, मटन बिर्याणी फॅमिली पॅक 200 रुपये मध्ये, चिकन बिर्याणी फॅमिली पॅक 210 रुपये मध्ये. याशिवाय स्पेशल मटन चाप, इराणी गुलस्तानी, मटन खुर्चन यासोबत विविध डिश उपलब्ध. खास जुम्मा स्पेशल खिचडा, कद्दू खीर, दालचा खाना मिळेल. फॅमिलीसाठी स्वतंत्र जेवणाची व्यवस्था, ग्राहकांसाठी पार्सलची खास सोय. हॉटेल बडे पीर, शाखा नंबर 2, लक्ष्मी मार्केट, विजापूर वेस्ट, सोलापूर. प्रोप्रायटर मोहम्मद इसाक. 9503050076. मोहम्मद सोहेल. 8149278745.